नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण डेली प्रमाणे करंटचे महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहे, जे की आपल्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त ठरणार आहे। तसेच इतर परीक्षा देखील ते काय उपयुक्त ठरणार आहे। तर चला वेळ न वाया घालवता आपल्या लेक्चर सुरू करूया। आपला बघा पहिला प्रश्न, कोणता देश यूपीआयवर आधारित डिजिटल पेमेंट सिस्टम सुरू करणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे? तर नामिबिया हा ठरला आहे बघा। भारत टेस्लाचा विमा भागीदारी म्हणून कोणत्या कंपनीची निवड झाली आहे? तर ॲक्वाप्ली म्हणजे ACKO हिची निवड झाली आहे बघा। NTPC सह्याद्री हा भारतातील पहिला किनारपट्टी औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये बघा। NTPC सह्याद्री हा किनारपट्टीवर पहिला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे बघा, आणि ते कोणत्या राज्यामध्ये? तर आंध्र प्रदेशमध्ये आहे बघा। कोणत्या राज्याच्या एरी सिल्कला GI दर्जा मिळाला आहे? तर मेघालयच्या बघा। काय मिळाला आहे? तर GI टॅगचा दर्जा मिळाला आहे बघा। ग्लोबल फायनान्स मासिकाने 2025साठी कोणत्या बँकेला जगातील सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक म्हणून घोषित केले? तर SBIला केलं आहे। अंतराळ क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी एप्रिल 2025मध्ये कोणत्या राज्याने अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केले आहे? तर तामिळनाडू या राज्याने केले आहे बघा। शेतकऱ्याच्या सक्षमीकरणासाठी कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये योजना सुरू करण्यात आली आहे। ऑपरेशन महादेव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात राबवण्यात आलेले आहे? तर जम्मू आणि काश्मीरमध्ये राबवण्यात आले बघा। कोणता आहे तर ऑपरेशन महादेव आहे, लक्षात ठेवा, जम्मू काश्मीरशी संबंधित आहे। भारत आणि कोणत्या देशादरम्यान बोल्ड कुरुक्षेत्र 2025 संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? तर सिंगापूर। भारत आणि सिंगापूर या दरम्यान बोल्ड कुरुक्षेत्र 2025 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला। महत्त्वाचा सराव विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा तो। कोणाची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनुराधा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली। कशाच्या? तर आपल्या भारतीय रिझर्व्ह बँक RBIच्या काय तर केंद्रीय मंडळाच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा। महिला युरोपियन फुटबॉल स्पर्धा 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर इंग्लंडने जिंकले आहे बघा। 2025चा आशिया कप कोणत्या देशात खेळवला जाणार आहे? तर UAEमध्ये आपल्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये हा खेळवला जाणार आहे। महत्त्वाचं आहे बघा, लक्षात ठेवा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे केले आहे? तर गोरखपूर येथे केले आहे। महत्त्वाचा पॉईंट आहे। भीमा सखी योजनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने ग्रामीण विकास मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे? तर LIC बघा। LICने काय तर सामंजस्य करार केला आहे बघा। कोणत्या देशाने अलीकडेच दूरसंचार आणि संशोधन उपग्रह नाहीत 2 प्रक्षेपित केला आहे? तर इराणने केला आहे बघा। कोणता प्रक्षेपित 2 केला आहे बघा तो, कोणता नाहीत उपग्रह आहे प्रक्षेपित केला आहे तो। भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आली। 5 वर्षाच्या अंतरानंतर भारताने कोणत्या देशातील नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्यास पुन्हा परवानगी दिली आहे? तर चीन बघा। म्हणजे जवळपास 5 वर्ष यांना काय होता, पर्यटन व्हिसा बंद होता चीनला, आणि आता परत तो चालू करण्यात आला आहे। जागतिक ज्युनियर क्लास चॅम्पियन 2025 अनाथ सिंगने भारतासाठी कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकले बघा। भारतातील पहिली UPI संचलित बँक शाखा कुठे सुरू झाली आहे? तर स्लाईस। कोणी सुरू केली आहे विद्यार्थी मित्रांनो? हे बघा, भारतातील पहिली UPI संचलित बँक शाखा कोणी सुरू केली आहे? तर कोणी सुरू केली आहे असा प्रश्न आहे, तो स्लाईसने सुरू केला आहे। कोणती भारतीय कंपनी स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता 15 गीगावॅट ओलांडणारी पहिली कंपनी बनली आहे? तर अदानी ग्रीन ही पहिली भारतीय कंपनी बनली। त्यांनी काय स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता 15 गीगावॅट ओलांडली आहे बघा। डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म म्हणजे DPIP कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर तो RBIचा उपक्रम आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तर ते तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही PDF डाउनलोड करू शकता, जेणेकरून रिव्हिजनला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तर चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन। सरकारी मार्केटप्लेसद्वारे डिजिटल खरेदीमध्ये कोणते राज्य अव्वल कामगिरी करणारे राज्य बनले आहे? तर उत्तर प्रदेश बनले आहे बघा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे तुम्हाला क्वेश्चन भेटतात ते सगळे युनिक क्वेश्चन भेटत असतील, आणि काही क्वेश्चन हे मल्टिपल लायनरसुद्धा असतात, कारण की आपण जर आता क्वेश्चनची डेप्थ बघितली तर म्हणजे TCSद्वारे घेण्यात येणार असो किंवा इतर परीक्षा कोणतीही घेत असो, तर परीक्षे क्वेश्चनची डेप्थ ही थोडी वाढलेली दिसते। एक परिवार एक बँक हे कोणत्या बँकेचे ब्रीदवाक्य आहे? तर बँक ऑफ महाराष्ट्राचे काय ब्रीदवाक्य आहे? कोणतं? एक परिवार एक बँक।
कोणत्या संस्थेने जागतिक शिक्षण देखरेख अहवाल 2024-25 जाहीर केला आहे? तर युनेस्कोनं तो जाहीर केला आहे. 2025चा अहवाल आहे. कोणता आहे? जागतिक शिक्षण देखरेख अहवाल. कोणता देश जानेवारी 2026 पासून गोड पेयावर साखर आधारित कर लागू करणार आहे? तर UAE आपला संयुक्त अरब अमिराती. म्हणजे हा काय करणार आहे? तर जे गोड पेय आहेत, ज्या गोड पेयावर काय साखर आधारित कर लागू करणार आहे, तर आपला UAE हा देश ठरला आहे. 15 जुलै 2025 रोजी केरळमधील पहिल्या स्किन बँकेचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर तिरुवनंतपुरम इथे करण्यात आले. बघा, 2024मध्ये भारत जागतिक स्तरावर जैव इंधनाचा कितवा सर्वात मोठा ग्राहक बनला आहे? तर चौथा सर्वात मोठा ग्राहक बनला आहे. बघा, कोणत्या विद्यापीठाने जागतिक पहिला सिलिकॉन शिवाय संगणक तयार केला आहे? तर पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिकेतील आहे. बघा, तर यांनी काय केलं आहे? जगातील पहिला सिलिकॉन शिवाय संगणक बनवला आहे. बघा, आणि हा पहिलाच आहे. कोणत्या? अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीने हा बनवला आहे. बघा, कोणत्या कंपनी अल्फा जिनोम AI मॉडेल विकसित केलं आहे? तर गुगल या कंपनी केली आहे. सध्या चर्चेत असलेला कॅन्डाडी ट्रॉपिकल काय आहे? तर हे प्रकारची बुरशी आहे. बघा, काय नाव तिचं? कॅन्डाडिडा ट्रॉपिकल हे तिचं नाव आहे. ही एक बुरशी आहे, लक्षात ठेवा. IMP आहे. ही नवीन बुरशीचा शोध लागला आहे, त्याच्यामुळे ही सध्या चर्चेत असल्यामुळे लक्षात ठेवा. सध्या चर्चेत असलेला सॅमसन ऑप्शन अणुसिद्धांत कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर इस्रायल देशाशी संबंधित आहे. कोणता? सॅमसन अणुसिद्धांत. बघा, इस्रायल देशाशी तो संबंध आहे. कोणत्या ठिकाणी हिमोफिलियासाठी देशातील पहिला मानवी जिनती चाचणी घेण्यात आली? तर बेंगलोर येथे घेण्यात आली. बघा, सौर ऊर्जेचा वापर करून विजेचा संपूर्ण मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला कोणता जिल्हा ठरला आहे? तर दीव ठरला आहे. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, इम्पॉर्टंट IMP म्हणतात त्याला. म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करून विजेची ज्या जिल्ह्याची पूर्ण विजेची मागणी ती पूर्ण सौर ऊर्जा वापरतात. बघा, आणि हा भारतातील पहिला दीव हा जिल्हा ठरला आहे की ते सौर ऊर्जेचा वापर करून पूर्ण विजेची मागणी पूर्ण करतो आहे. कोणत्या देशाने प्रवास सुरक्षा वाढवण्यासाठी चिप आधारित ई-पासपोर्ट सेवा सुरू केली आहे? तर भारताने सुरू केली आहे. म्हणजे काय? सुरक्षा वाढवणे चिप आधारित ई-पासपोर्ट सेवा आहे. बघा, ही सुरू केली भारताने. कोणत्या भारतीय राज्याने घातक मेंदू संकरित अमिबा शोधण्यासाठी रेणवीय निदान चाचणी किट विकसित केले आहे? तर केरळ राज्याने केली. कोणती? रेणवीय निदान चाचणी किट विकसित केली आहे. कशासाठी? तर मेंदू संकरित अमिबा हा आपल्या मेंदूमध्ये वाढणारा अमिबा आहे. बघा, हा शोधण्यासाठी केरळ राज्याने विकसित केले आहे किट. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक कचरा इको पार्क विकसित करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे? तर बघा, होलांबी कलान म्हणजे दिल्ली इथे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कशासाठी? तर भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक कचरा, त्याला आपण कचरा देखील म्हणतो. बघा, त्याला इको पार्क विकसित करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. कोणत्या शहरात योग महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले होते? तर आपल्या नाशिक या शहरामध्ये योग महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले. भारताच्या आंतरराष्ट्रीय संघटित राष्ट्र चळवळ परिषदेचे कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते? तर नोएडा येथे ते आयोजन करण्यात आले. शाहीद ड्रोन कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर इराण या देशाने तो विकसित केला आहे. कोणता आहे? तर शाहीद ड्रोन आहे. बघा, महत्त्वाचा ड्रोन आहे. कोणता आहे? तर इराण या देशाने तो विकसित केला आहे. महत्त्वाचा पॉईंट बघा आता. पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक कुठे पार पडली? तर पुणे येथे पार पडली. बघा, कालपणीच्याबद्दल मी माहिती दिली होती. तर कोणाच्याही ही परिषद अमित शहा यांच्या अध्यक्षतेत पार पडली आणि पुणे येथे पार पडली. पुणे येथे पहिल्यांदाच पार पडली. पुणे येथे काय? तर पहिल्यांदाच ही परिषद पार पडली. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल ही 8 वेळा बैठक पार पडली. बघा, पश्चिम विभागीय परिषदेची टोटल 27वी बैठक होती. महाराष्ट्रामध्ये टोटल 8 वेळा, पुण्यामध्ये पहिल्यांदा आणि याच्या आधी मुंबईमध्ये मग टोटल 7 वेळा पार पडली. तर कोणाच्या अध्यक्षतेत पार पडली? तर अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुणेमध्ये पहिल्यांदाच पार पडली. महाराष्ट्रात टोटल 8 वेळा पार पडली आणि मग याआधी 7 वेळा कुठं? तर मुंबई येथे. आणि आता ही जवळपास फेब्रुवारी 2025मध्ये हे आपल्या पुणे येथे पार पडले आहे. त्यामुळे ही लक्षात ठेवायची आहे, महत्त्वाचं आहे. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कसं आहे? देशात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कुठे लागू करण्यात आली? तर हे बघा, याचा पॉईंट आहे उत्तर मणिपूर येथे. तर इथे जवळपास मी काल पण पॉईंट सांगितला होता. इथे किती? टोटल 11 वेळा. म्हणजे देशात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट मणिपूरमध्ये 11 वेळा लागू करण्यात आली. बघा, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि जर आपण बघितलं अजून आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किती वेळा लागू करण्यात आली? तर महाराष्ट्रामध्ये 3 वेळा राष्ट्रपती राजवट आतापर्यंत लागू करण्यात आली. आणि भारतात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट कुठे लागू झाली? हा देखील पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पंजाब येथे. बघा, पंजाब येथे सर्वात प्रथम भारतात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
तसेच भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपती राजवट कुठे लागू होती, तर आपल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये होती बघा. जवळपास 6 वर्ष 264 समथिंग काहीतरी दिवस प्लस इतर राष्ट्रपती राजवट लागू होती. आणि सर्वात कमी काळ जर म्हटलं, मग कमी काळ जर राष्ट्रपती राजवट कुठे लागू होती, तर बिहार आणि कर्नाटकमध्ये बघा. इथं जवळपास 7 दिवस राष्ट्रपती राजवट लागू होती फक्त. किती, तर 7 दिवस. हे देखील पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचे. सर्वाधिक काळ कुठं, जम्मू काश्मीरमध्ये 6 वर्षापासून. सर्वात कमी कुठं, तर बिहार आणि कर्नाटकमध्ये 7 दिवस. भारतात सर्वप्रथम कुठं, पंजाबमध्ये. आणि सर्वाधिक वेळ आता मणिपूरमध्ये झाली आपल्या, तर किती, 11 वेळा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपण महत्त्वाचे क्वेश्चन बघितले आज, IMP क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे क्वेश्चनचे तुम्हाला PDF वगैरे भेटत चालतील आणि लेक्चरचं देखील नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील. आज आपण थोडे कमीच क्वेश्चन घेतले. जवळपास आपण आज म्हणजे 35+ क्वेश्चन घेतले तरी आज, पण खूप इफेक्टिव्ह क्वेश्चन घेतले विद्यार्थी मित्रांनो. उद्या भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन क्वेश्चन स्वरूपात. थँक्यू.